हॅलो नमस्कार, मी प्रियंका. तर आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे आणि मी त्याला सरप्राईज देणार आहे. मी घरी केक बनवणार आहे. नेहमी आम्ही बाहेरूनच आणतो, म्हटलं चला आज घरी बनवूया. आणि त्याला खूप आवडतं चॉकलेट केक. तर चॉकलेट केक आम्हाला वाईटही वाटते. ॲक्च्युली झालं काय, मी केक बनवला आणि पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार होती. मी जसं की बिस्किट मिक्सरमध्ये ग्राइंड केले किंवा दूध वगैरे टाकून बॅटर कसं तयार केलं, मी सर्व शूट केलं. पण झालं असं, जसं की मी बघितलं की शूट होतं आहे आणि नंतरून मी कॅमेरामध्ये गॅलरीमध्ये बघायला गेली तर बिलकुलच ते सेव्ह झालं नाही व्हिडिओ आणि खूप वाईटही वाटलं. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते मी काय केले. आता मी केक बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. तर माझ्याकडे आणखी एक ओरिओ बिस्किट होता, तर मी अशामधला ओरिओ एक बिस्किट घेतलेला आहे. तर त्याला पूर्ण म्हणजे मी सर्व घेतलेले आहेत. तर मी घेतला आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. मिक्सरमध्ये ग्राइंड गेल्यानंतर एका भांड्यात ते सर्व जे बिस्किट होते ते काढून घेतले आणि त्यामध्ये दूध 1 कपपेक्षा थोडं कमी असं दूध घेऊन व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलं. बॅटर व्यवस्थित तयार झाल्यावर त्यामध्ये मी हे इनो टाकलं आणि हे इनो टाकल्यावर त्याने होतं केकचं एक भांडं होतं, त्यामध्ये जे मी तयार केलं होतं त्यामध्ये मी केकचं जे भांडं त्याच्यात टाकून व्यवस्थित म्हणजे केक मी 30-35 मिनिट बेक करण्यासाठी इथे ठेवलेला आहे. तर हा व्हिडिओ पण आता व्यवस्थित चेक करते. हा पण नको असं की मी बोलते आणि नंतर पण शूट झाला नसेल. माझ्याकडनं हे पहिल्यांदाच झालं, त्याच्यामुळे मग तुम्ही पूर्ण केकची रेसिपी समजून घेतलेली आहे मला असं वाटते. तर आता इथे केकही माझा बेक झालेला आहे. तर चला मग बघूया केक व्यवस्थित झाला आहे की नाही. तसं मी बंद केलं आहे. तर पुढची केकची रेसिपी नक्कीच बघा. खूप छान आहे, होममेड केक आहे. इझिली तुम्ही पण बनवू शकतात. काही जास्त झंझट नाही, काय बाहेरून आणण्याचं आपल्याला हे नाही. घरच्या घरी मस्त चॉकलेट केक मुलांना आवडेल असं तयार होतो. तर चला मग आता इथे माझे 30-35 मिनिट झालेले आहे. तर मी पातेलीत केक तयार करायला ठेवला. तर आता चेक करते झालं. वाव, अगदी परफेक्ट असा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर आता केकही आपला छानपैकी झालेला आहे. आता मी असं 10 मिनिटं असं ठेवून देणार आहे, नंतरून काढणार आहे. तर मी इथे पूर्ण चॉकलेट केक बनवत आहे. तर मी इथे असं चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर आता हे चॉकलेट मेल्ट करून घेते वरती डेकोरेट करण्यासाठी. मेल्ट करून घ्यायचे आहे. तर मी पातेली घेते. पातेलीमध्ये पाणी घेतलंय आणि काचेचं बाउल घेतलंय. आता यामध्ये चॉकलेट टाकून मेल्ट करून घेते. त्यामध्ये मी 2-3 चमचे एवढं अमूल बटर टाकलेलं आहे. आता इथे केकही मस्त थंड झालेला आहे. तर मी इथे कट करून घेणार आहे. बघू शकता किती छान असा केक तयार झालेला आहे. खूप टेस्टी असा केक लागतो. आणि तर मी डेकोरेट करण्यासाठी खाली माझ्याकडे असं एक ताट होतं. आता ताटावर ठेवून मी आता कट करून घेणार आहे केक. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असंही ठेवू शकतात. पण आतमध्ये मी थोडंसं आहे ना चॉकलेटचं, म्हणजे माझ्याकडे आहे पीनट बटर आहे चॉकलेटचं, डार्क चॉकलेट, ते टाकणार आहे जेणेकरून आणखी केक टेस्टी लागेल. बघू शकता मी 2 भाग करून घेतलेला आहे. थोडासा गरम आहे केक, पण मला वेळही खूप झाला होता. आणि मी इथे डार्क चॉकलेटचं पीनट बटर घेतलेलं आहे आणि इथे व्यवस्थित लावून घेणार आहे. खूप टेस्टी असं असतं हे, मी मागवते नेहमीच. आणि चॉकलेटचा केक आहे तर मी चॉकलेटवरून हे करणार आहे, पण आतमध्ये जे आहे मी असंच स्टफिंग करणार आहे.
इथे व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता एक लेयर बनवली आहे मी, जास्त नाही, 2-3 लेयर चांगले असतात, पण मला एकच लेयर आता त्यानंतर मी जे चॉकलेट मेल्ट केलं होतं ना, ते यावर टाकून मस्त पसरवून घेणार आहे आणि पूर्णपणे लावून घेणार आहे केकला. पूर्ण चॉकलेट मी ते व्यवस्थित पसरवून घेणार आहे आणि हा जो केक आहे तो 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पूर्णपणे सेट करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता जे साईडला जे चॉकलेट पडलेलं आहे ना, ते एका टिश्यूने मी क्लीन करून घेते. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात. आणि आता मी ते डेकोरेट करते. तर मी ते घेतलेलं आहे तर बदाम आणि जे बिस्किट होते क्रीम आतमधलं ते घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते किटकॅट कॅडबरी घेतलेलं आहे, ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे. आणि मी इथे माझ्या पद्धतीने डेकोरेट करत आहे केक. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीने तुम्ही डेकोरेट करू शकतात केक. आता केकही रेडी झालेला आहे, डिझाईन झालेली आहे माझी केकची छानपैकी. आता मी इथे डेकोरेट करते, थोडं बलून्स वगैरे फुगवून घेते. आणि त्यानंतर इथे हा जो बलून्स होता हा खूप मोठा होता. बाकीचे मी डेकोरेट ऑलरेडी करून घेतले, तुम्ही बघू शकता. सिंपल पद्धतीने केलेला आहे, जास्त काही मला येत नाही, अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे. आणि इथे माझा स्वयंपाकही झालेला आहे. मी इथे चिकन टिक्का बनवलेला आहे, त्यानंतर चिकन बिर्याणी बनवलेली आहे. मी हे घरीच बनवलेलं आहे. आणि बड्डेसाठी माझे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत तर केव्हांची लागली होती, थोडं डेकोरेट केलं, बलून्स वगैरे लावले, व्यवस्थित थोडं डेकोरेट केलं. त्यानंतर बिर्याणी बनवली, चिकन टिक्का होते, चिकन टिक्का बनवला. त्यानंतर तुम्हाला जर आणि बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. झाले माझे बरेचसे कामं, रेडी झाली सर्व कामं, आवरून घेतलं. आता केक कट करायचा आहे आणि बघा, आणि केकचाही व्हिडिओ खूप छान आहे, तोही बघा. त्यानंतर आता झालेला आहे, आता मी हा ड्रेस वेअर करते. चला मग पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. आजचा बड्डे असा सेलिब्रेट केला आदित्यचा. आणि तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, तुम्ही जर नवीन असाल तर. पुन्हा भेटूया, बाय, टेक केअर.